पावसाची पण खरी वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे पाऊस आपल्या नातेवाईकांसारखा असतो. एक पाऊस असतो बाबांसारखा, नुसतं आवाज करतो, पडत नाही पण तरी आपली सटरते. नुसतं आवाज करतो तरी आपली सटरते. एक पाऊस असतो आईसारखा, कसा दिवसभर रिम झिम रिम झिम रिम झिम. तिसरा पाऊस बहिणीसारखा, आपण बाहेर जायला निघावं आणि नेमका रस्त्यात आडवा येतो. आता मोठ्या भावासारख्या पावसाची तर गोष्टच करायला नको. रस्त्यात कुठेही पकडतो आपल्याला आणि सगळ्यांसमोर आपली रील उतरवतो. आता पावसाची आणखीन रूपं म्हणजे पाऊस एक काकासारखा पण असतो, जो येतो आणि प्रॉपर्टीची तर पाऊस कसा असावा? पाऊस आजी आजोबांसारखा असावा, संथ, जे मागेल तेव्हा तो देणारा, दुपारी झोप काढणारा, असा आजी आजोबांसारखा पाऊस असावा.